काही दिवसातच इतका प्रचंड पद्धतीने भक्तीचा नाद या ठिकाणी तुकोबारायांच्या देहूनगरमध्ये घुमणार आहे. त्याचा आनंद घेण्यासाठी आपल्याला यायचं मित्रांच्यासाठी मी तुम्हाला एक वातावरण दाखवण्यासाठी त्या ठिकाणी देहूनगरमध्ये आलोय. रामकृष्ण हरी मंडळी, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला अवघे काही दिवस बाकी आहेत. हातवाराच्या अगदी समोर आलोय आणि काही दिवसांनी या ठिकाणीच लवकरच पालखी प्रस्थान सोहळा ज्यावेळेस होणार तर पालखी ती या महाद्वारामधून इनामदार वाड्यामध्ये जाणार आणि पालखी सोहळा जो तुकाराम महाराजांचा आहे तो 7 जुलै प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी असणार मित्रांनो. म्हणजे इतकं इझी मध्ये आपण हे अशा पद्धतीने तुम्हाला हे सीन दाखवणं खरंच खूप डेंजर असणार आहे. राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम तेरा. देऊचं वातावरण म्हणजे ना खरंच एक लाजवाबाच वातावरण आहे, कारण की इथलं हे वातावरणाचा फील खरंच कुठं नाही आहे. काय भारी वाटतं म्हणजे देहू आणि आळंदी म्हणलं ना ते सारखं पवित्र काय नाही भावांना. सुखधाम भजले, राम नाम सुखधाम. तुकाराम महाराजांची पालखी याची आषाढी वारीसाठी पंढरला जाण्यासाठी सज्ज आहे. आपण बघू शकता चांदीची पालखी प्रॉपर अशी 2 अशा घागरी खूप सुंदर पद्धतीने तुकोबाबा याच्यामध्ये बसून पंढरीकडे प्रवास करणार. ज्यांचा हा जो पालखी प्रस्थान सोहळा आहे तो 7 जुलै होणार आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही बघू शकता खूप सुंदर पद्धतीने इथं वारकरी पाया पडतात, ते असे दर्शन घेताना दिसतात. आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी होतोय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या महाद्वारामधल्या मुख्य विठ्ठल रुक्मिणी मंदिर याच्या सभामंडपामध्ये आपण बघू शकता मस्तपैकी या ठिकाणी पालखी आहे जी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यापासून पंढरीची वारी करणार आहे. आता आषाढी वारी चालू होती 7 जुलैला या ठिकाणी पालखी प्रस्थान सुरू होणार. आणि विशेष म्हणजे आता माझ्या समोर विनेकरी काका आहेत, तर ते थोडे विण्याबद्दल थोडं सांगणार आहे. दर्शन वगैरे घेतात प्रत्येकजण, कारण हे विण्याचं खूप सारं महत्व आहे आणि ह्या विण्यामुळं त्या माणसाचंही महत्व असतं, कारण तो तितका पवित्र असावा लागतो. दिवसापासून हा विना असाच अखंडपणे एकमेकांकडे चालू आहे. 400 वर्षापासून म्हणजे 400 वर्ष झाले की हा विना तसा जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्यांच्यापासून जे पुढे पिढीला चालू आलाय तसा तो विना खाली ठेवलाच गेला. आणि मग हा विना कोणाकडे कसं दिला जातो काय पाळी वाळी घेता समजा माणसं बदलू. अच्छा, पण विना हा सतत चालू ठेवावा लागतो 24 तास चालू, म्हणजे रात्रीचा सुद्धा चालू असतो. म्हणजे बघा, म्हणजे हा विना खाली ठेवलाच गेलेला नाहीये. 400-450 वर्षांपासून हा विना खाली ठेवलेला नाहीये. विना घेऊन नामाचं चिंतन करायचं, हरिनाम चिंतन करायचं. मध्ये तल्लीन होतो माणूस. 2 तास तो पूर्ण विचार संसार सगळं विसरून माणूस फक्त देवाच्या याच्यामध्ये लागतो आहे की नाही. हेच खूप भारी आहे की नाही. मी पण पाया पडतो काकाच्या खूप भारी वाटतं. तुम्ही जर बघितलं ना तर बघा, म्हणजे जुगलबंदी कशी असते बघा, म्हणजे वारकरीमध्ये थोडस आनंद हास्य कल्लोळ हा चालू असतो. आताच या काकांनी त्यांच्याकडचा विना ह्या काकांकडे सोपवलाय. खरंच खूप भारी. बघा, दर्शनासाठी कसे भाविक भक्त या ठिकाणी असतात आणि ही खरी संतांची परंपरा असते मित्रांनो. ही संतांची परंपरा आहे, ही जोपासली गेली पाहिजे, पिढी जात पुढे गेली पाहिजे, त्यासाठीच आपला हेतू असतो. संत समागम, संत समागम, संत समागम करे निरंतर, संत समागम करे निरंतर, जग से हो उपरा, जग से हो उपरा. ब्रह्मानंद परम पद पावे, ब्रह्मानंद परम पद पावे. किती वर्षापासून आता बरोबर. पण येतात तुम्ही नातवाला घेऊन आले का? नातू आहे तुमचा? अच्छा, संस्थेचा मुलगा पण तुम्हाला मदत करते. अच्छा, चांगलं आहे की. अजून किती भाग्य पाहिजे तुम्हाला. खरंच खूप भारी. म्हणजे संस्थेचा मुलगा असून सुद्धा तो मदत करते बाबांना. अजून काय पाहिजे म्हणजे सुख. अरे हे आनंद आहे मित्रांनो, ही संस्कृती आपली. चला, जय जय रामकृष्ण हरी.
विशेष म्हणजे काही दिवसात लवकरच इतकी प्रचंड पद्धतीने आतमध्ये या ठिकाणी दिंडे येणार आहेत. प्रचंड पद्धतीने वारकरी भक्त या ठिकाणी तुकोबारायांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी हजेरी लावणार आहेत आणि तेच तुकोबारायांचं मंदिर आज पावसात असूनही इतका प्रचंड पाऊस चालू झाला इकडे आणि तरी पण कितीतरी भक्त भाविक जण या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि हेच खूप भाग्याची गोष्ट आहे. प्रचंड पद्धतीचा हा जो जनसागर असतो तो तुकोबारायांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी लोटत असतो. जसं की आपण बघू शकता की तुकाराम महाराजांची बीज ज्यावेळेस असते त्यावेळेस किती पद्धतीने उतके उन्हातानात पण लोक कितीतरी येतात आणि हाच वारसा असतो आपल्या तुकोबारायांचा की त्यांची संस्कृती अखंडपणे पुढे नेण्यासाठीचा आपला एक छोटासा प्रयत्न असतो मित्रांनो. तर नक्कीच तुकोबारायांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी तुम्ही नक्की हजेरी लावणार. मुख्य मंदिरामध्ये आता महाद्वारात सभा मंडप आहे त्याच्यामध्ये मस्त असं भजन चालू झालं या ठिकाणी आणि काही दिवसातच इतका प्रचंड पद्धतीने भक्तीचा नाद या ठिकाणी तुकोबारायांच्या देहूनगरमध्ये घुमणार आहे. त्याचा आनंद घेण्यासाठी आपल्याला यायचं मित्रांनो. त्यासाठी मी तुम्हाला एक वातावरण दाखवण्यासाठी या ठिकाणी देहूनगरमध्ये आलोय. किती सुंदर पद्धतीने आज या ठिकाणी पाऊस चालू असूनही भक्तीचा नाद कसा घुमत असतो तुकोबारायांच्या नगरीमध्ये आणि इथलं वातावरण जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल सुंदर पद्धतीने मस्त असा हा निसर्ग थंडगार हवेशीर वातावरण झालंय आणि ही भक्तीची ताकद खरंच आपल्याला एकजूट करून पंढरीच्या या पांडुरंगाला भेटण्यासाठी जायचं आहे तुकोबारायांसोबत. आणि प्रत्येक भगवंताचे जे महान संत होऊन गेलेत त्या ठिकाणी या ठिकाणी ते दाखवलंय. जसं की आपले जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या ठिकाणी विठ्ठलाचे भक्त होऊन गेले त्यामुळे ते या ठिकाणी चित्रांमध्ये प्रभू रामचंद्र हनुमानांसोबत आहेत. तर या ठिकाणी बघितलं तर भक्त प्रल्हाद हे नरसिंह म्हणजे विष्णूचा अवतार यांच्यासोबत आहेत. अशा खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी ते दाखवण्यात आल्या. तर या पद्धतीने नक्कीच आनंद घेतला पाहिजे. ही आहे संत जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जगातली सर्वात मोठी पगडी. ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की तुकोबारायांची पगडी जगातली सर्वात मोठी कुठे तर देवनगरीमध्ये म्हणजे त्यांच्याच गावामध्ये त्यांच्याच मंदिरामध्ये ही पगडी उभारण्यात आली. खूप सुंदर आणि खूप भाग्याची गोष्ट आहे मित्रांनो. कारण हे असं काहीतरी केलं पाहिजे. हे असं सरकारने केलं तर नक्कीच त्यांचं अभिमानास्पद कार्य असणार मित्रांनो. कारण ह्या गोष्टी समाजामध्ये लोकांपर्यंत वेगवेगळ्या महाराष्ट्र सोडून वेगवेगळ्या भागामध्ये देशापर्यंत कानाकोपऱ्यात इव्हन पूर्ण आशिया खंडामध्ये पूर्ण समाजाला समजलं पाहिजे की जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज कोण होते आणि त्यांची महती काय. त्यांची पगडी त्यांची फेमस आहे ती या ठिकाणी इथं दाखवण्यात आली. तुम्ही नक्कीच कधी आलात तर या मंदिराचं जे मुख्य मंदिर आहे शिळा मंदिराच्या अगदी जवळच या ठिकाणी पगडी तुम्हाला पाहायला भेटणार. तुम्ही या आणि याचा आनंद घ्या. छोटा भाऊ आपल्या मोठ्या भावाला गाथेचं महत्व समजावून सांगताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. संत तुकाराम महाराजांची जी पाण्यामध्ये बुडवण्यात आली होती ती गाथेची प्रति या ठिकाणी छापून या ठिकाणी चिटकवण्यात आलं ते आणि प्रॉपर त्याची प्रति या ठिकाणी काढण्यात आली की आपल्या संस्कृती आपल्या समाजाला आपल्या लोकांना आपला धर्म हा कळायला पाहिजे की किती पद्धतीने या ठिकाणी अशा गोष्टी होतात. हस्तलिखित अभंग गाथा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची. चला मित्रांनो पाऊस चालू आहे तरी पण कितीतरी वारकरी भक्त या ठिकाणी आता दर्शनासाठी येताना दिसतात ते. दिवस जसा पुढे पुढे ढकलते तशी गर्दी वाढायला लागली आणि ही संतांची परंपरा. महाद्वार या ठिकाणाहून जर तुम्हाला तुकाराम महाराजांचं जन्मस्थान पाहायला जायचं असेल तर या ठिकाणी असं जायचं आणि इकडे तुम्हाला त्यांचा वाडा पाहायला भेटणार आहे. पण नक्कीच तिकडे जातोय तुम्हाला तो वारसा दाखवणार तुकोबारायांचा त्यांचा वाडा कसा आहे कसं त्यांचं जन्मस्थान आहे म्हणजे त्यांचं जुनं घर कसं आहे ते तुम्हाला आता मी इथं दाखवणार. मित्रांनो जर बघितलं तर या ठिकाणी तुकाराम महाराजांचं हे जन्मस्थानाचं मंदिर आहे. इथंच वाडा आहे त्यांचा. त्यांच्या जवळ वाडे बघितले तुमच्या लक्षात येईल की किती सुंदर पद्धतीने दगडी इमारत प्रॉपर आहे अशी आणि बघा प्रॉपर असं वाडा. हे घर आहे की काय वाडा आहे तुकाराम महाराजांच्या मामाचा. ओके. आणि इनामदार वाडा कुठे आहे मग इथं. अच्छा हाच इनामदार वाडा आहे. काय बोलते मग आज जाऊ शकतो मी तुकाराम महाराजांच्या इनामदार वाड्यामध्ये जाण्याचा योग आलाय मला. हे बघा कसं आहे म्हणजे बघा एकंदर जुनं काळातलं जे काय असतं दरवाजे वगैरे ते प्रॉपर खतरनाक आहेत. आणि हा तुकाराम महाराजांचा इनामदार वाडा आहे. या ठिकाणी पालखी प्रस्थान होतं पहिल्यांदा. हे बघा इथंच आहे. म्हणजे हे मला माहीत नव्हतं ॲक्च्युली. तर फर्स्ट टाईम आलो आहे. इथं सुंदर असं बघा पारिजातकाचं झाड आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तिथे या ठिकाणी इनामदार वाडा आहे. याची पालखी या ठिकाणी प्रस्थान होतं. तर ते पवित्र जागा आहे. आपण चप्पल इकडे खालीच काढायची आणि मगच आतमध्ये जायचं. हे खूप भाग्याचा विषय इथे या ठिकाणी. इथे आपल्याला आपले चरण इथे लागले म्हणजे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ओके. इथे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची त्या मूर्ती आहे सुंदर. हे बघा या ठिकाणी पहिला मुक्काम होतो इनामदार वाड्यामध्ये. हा जुना वाडा आहे म्हणजे पूर्वीचा. मित्रांनो हा इनामदार वाडा आहे आणि याच्या शेजारी तिथं संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं जन्मस्थानाचं मंदिर आहे. तिकडे आता आपण निघालोय. हे बघा
आता वाडा जसा आहे ना एकदम प्रॉपर आहे, जुन्या दगडी वगैरे प्रॉपर आणि विटांचं बांधकाम आहे असं प्रॉपर. आणि त्याच्यावर बघितलं तर पूर्ण लाकडी आहे, लाकडी स्ट्रक्चर. हे बघा एकदम खूप सुंदर पद्धतीने हे बघा किती भारी बनवलंय. म्हणजे तेच ना पाहण्यासारखं. म्हणजे इतकं जुनी वास्तू ॲक्च्युली टिकून ठेवणं खूप अवघड आहे, पण यांनी या ठिकाणी टिकून ठेवले देवनगरीमध्ये. म्हणजे अजून काय पाहिजे. हां सगळेच आहे म्हणजे त्यांचं बघा. तुकाराम महाराजांच्या वाहते घर आहे या ठिकाणी. तुकाराम महाराज राहायचे, हे घर आहे त्यांचं तुकाराम महाराजांचं. हे सच्चानंद मूर्ती आहे या ठिकाणी. हे बघा म्हणजे खरंच खूप बघण्यासारखं आहे. म्हणजे जुन्या फरशा, जुनं खांब सागवानी असेल आणि वरती विशेष म्हणजे प्रॉपर एकदम लाकडी. म्हणजे हे खरंच बघण्यासारखं आहे. हे नक्की आलात तर तुम्ही पण या आणि नक्कीच भेट द्या या गोष्टीला. संतांची महती सांगणारी असते आणि त्यांचं जिवंत म्हणजे आपण अनुभव घेऊ शकतो त्यांची, की या ठिकाणी तुकाराम महाराज राहायचे वगैरे. म्हणजे ह्या गोष्टी आपण अनुभवण्यासारख्या. थोडं आतमध्ये जाऊन बघू. इकडं काय आहे त्या साईडला? अच्छा जिजामाता मंदिर आहे का? अच्छा आतमध्ये आहे का? ओके हां या ठिकाणी मंदिर आहे बघा. जिजामाताचं या ठिकाणी पत्नीचं राहतं घर. हे बघा तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजामाता यांचं घर. म्हणजे जुनी वास्तू आहे बघा प्रॉपर. हे आता कुठं पाहायला भेटत नाही, पण हे अजूनही टिकून ठेवलंय. आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्या संस्कृतीसाठी. खूप छान संस्था कार्य करते तुकाराम महाराजांची या ठिकाणी. खूप छान माता आहे ना, त्यांचं जे मंदिर आहे त्याच्या अगदी जवळच आहे ना तुळशी वृंदावन पाहायला भेटलं. इतकं जुन्या पद्धतीचं आहे ना, एवढं भारी वाटतं. म्हणजे बघा किती भारी बघा, दगडीमध्ये कोरलेलं प्रॉपर. त्याला असं इथं हे बघा इथं मस्तपैकी पावलं दाखवलेत त्यांची. आणि अगदी आजीबाई इथं फोटो काढण्यासाठी थांबले होते, पण त्यांना कुठं माहिती की मी शूट पण काढलाय त्यांचा. तर नाशिकच्या ज्या दिंडोरी गावावरून या ठिकाणी हे सगळे भाविक भक्त या ठिकाणी आज आले. त्यांनी विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबाला घेऊन आले ते दादा. संतांची महती कशी असते ते दाखवण्यास आपल्या मोठ्या भावाला आपल्या दाखवूया सगळं. म्हणजे थोडंसं कारण कसं आहे थोडं वय झाल्यानंतर ह्या गोष्टी गर्दीमध्ये करणं थोडं अवघड होतं, मग त्याच्यामुळे थोडंसं आत्ताच शिकवतात ते. तर खूप भारी दादा, तुमचं खरंच त्यांना पुण्य लागणार आहे. तर चला जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण. भक्तीची महती किती तुम्ही लक्षात घेऊ शकता की त्यांच्या हाताला लागलंय काहीतरी ऍक्सिडेंट वगैरे झालाय. आयुष्यामध्ये खूप घटना घडत असतात, जसं माझा पण ऍक्सिडेंट झाला होता गाडीवरून पडून. पण आपण हार मानायची नसते. ती हार न मानता ते तुकोबा यांच्या दर्शनासाठी हक्काने आवर्जून आले. ते महाद्वाराच्या बाजूने आता आपण इंद्रायणी नदीच्या तीरी जाणार आहे. कारण कसं आहे देहूनगरीमध्ये आल्यानंतर पवित्र अशा इंद्रायणी नदीला भेटायचं नाही असं कधी होणार आहे का? कारण तिला भेटणं खूप महत्वाचं आहे. कारण तिची पुण्याई ही किती आहे ही सांगण्याची गरज नाही मित्रांनो. लवकरच 2-4 दिवसात जो काय माहोल उठणार आहे, जो काय वातावरण तयार होणार आहे, खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी दिंड्या चालू होणार आणि भजनाच्या तालावरती तल्लीन होणारे वारकरी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. आणि ही संतांची भूमी आहे, त्याच्यामुळे इथं आपल्याला प्रॉपरनेस असं करायचं. आता इथं जर बघितलं तर इथं पण स्वच्छता चालू आहे. जशी आळंदीमध्ये तुम्हाला मी दाखवलं जेसीबीने काढत होते, ते थोडंसं जास्त पाणी आहे इंद्रायणीला इकडं. तर इथं कसं आहे की जलपर्णी या ठिकाणी काढण्याचं काम चालू आहे. त्या पद्धतीने स्वच्छतेचं मोहीम हाती घेतली, जेणेकरून प्रॉपर वारकऱ्यांना सुंदर पद्धतीने या ठिकाणी स्नान करता येणार आहे पवित्र अशी इंद्रायणी. कारण की पाणी पण सोडण्यात येईल त्यावेळेस. आणि जर पाऊस असाच प्रचंड राहिला तर डायरेक्टली पूरच येणार. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, फक्त हे जलपर्णी थोडं लवकर आटोक्यात आले पाहिजे. इकडे जेसीबीने पण चाललंय या ठिकाणी स्वच्छता करायची मोहीम. त्याच्यामुळे ही इकडून जलपर्णी थोडी वाहते, ती इकडे कलेक्ट केली जाते आणि तिकडे प्रॉपरली ती बाहेर काढण्यात येणार, जेणेकरून स्वच्छता ही प्रॉपर झाली पाहिजे. आपल्याला लवकरच अशी म्हणजे आतुरता लागली की कधी एकदा तुकोबा यांचा पालखी प्रस्थान सोहळा चालू होईल आणि आपण त्याच्यामध्ये दंगून जाऊ भक्तीमध्ये. तर तोच लवकरच आपल्याला त्याची तयारी करायची आहे. तर मित्रांनो तुमची नक्कीच तयारी झाली असेल तर नक्की सांगा. तुकोबा यांच्या रथाचं काम चालू आहे बघा. इकडे बघितलं तर तुम्ही बघू शकता अजून नवीन रथ आहे आणि आता नवीन रथाचं काम चालू आहे. एकदम मस्त असं सुंदर रथ होणार आहे. असं बांधायची पूर्ण तयारी झाली. पंढरीची वारी येते तर हे थोडंसं जपून होऊन केलं पाहिजे. म्हणजे लोक जे चोऱ्या वगैरे करतात थोडं बघा. आता या मावशींची पिशवी गायब झाली देवमध्ये. म्हणजे काय आहे लोक दर्शनाला येतात भक्ती आली आणि असं नाही केलं पाहिजे. म्हणजे हां मग तेच ना, थोडंसं कसं आहे पिशव्या जर ठेवलं तर थोडं सांगून ठेवा आणि म्हणजे प्रॉब्लेम नाही होणार आहे ना. कुठं गेली का तिकडं दुकानामध्ये गेली का तिकडं? अच्छा तिथंच गेली का? तुम्ही सांगून ठेवत जायचं आणि खालून नाही ठेवायचं. मग काय होतं खाली नीट शोधली का तिथं नाही सापडलं अवघड. हा ना ते होतं. इथून पुढं कधी पण असं पुढे गेलं तर सांगायचं आणि नाही ठीक आहे जाऊ दे. आता जे झालं ते झालं, काय करायचं नाही. सगळं पिशवीत काय नव्हतं ना, होतं काय? अरे बापरे बघा पैसे पण होते. म्हणजे असं चोऱ्या मावा नाही केलं पाहिजे. देवाचा प्रसाद होता, कपडे म्हणजे सगळ्याच गोष्टी गेल्या ते म्हणजे मावशीला बघा.
त्यांनी काय करायचं जाताना नाही ना, असं नाही व्हायला पाहिजे. हे थोडं कुठं तरी काळजी घ्या मित्रांनो, असं नाही केलं पाहिजे. वारीमध्ये आपण जातो, देवाचं पुण्यासाठी जातो. तुम्ही पाप करत असाल तर काहीच उपयोग नाही. मावशींची अशी जी वेळ आली आहे ना, ती अशी वेळ नाही आली पाहिजे, आहे की नाही? मग थोडंसं काळजी घ्या मित्रांनो. तुकोबा यांचा या माहितीचा व्हिडिओ देहूनगरी मधला आजचा कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू अशा सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.